बाप्पाच्या विसर्जनाची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। मुंबईत शनिवारी सकाळी 10 वाजेपासून विसर्जन मिरवणुका या निघणार आहेत। तर पुण्याची विसर्जन मिरवणूक यंदा तरी वेळेत सुरू होणार का असा प्रश्न खरं तर सगळ्यांनाच पडलाय। कारण मानाचे गणपती आणि इतर गणपती यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आता दिसून येतोय। खरं तर सुरुवातीपासूनच पुण्यामध्ये हा वाद विकोपाला गेला होता, ज्यावरती बैठकांवर बैठका झाल्या आणि अखेर पुणे पालिकेकडून प्रशासनाकडून या संदर्भात नियोजन करण्यात आलं। मात्र आता या नियोजनानुसार पुण्यात मानाचे सर्व गणपती हे सकाळी 10 वाजेपर्यंत मिरवणुकीत येणं अपेक्षित आहे। आता हे सगळं नियोजनानुसार होतं की काही या सगळ्यामध्ये आणखी काही नियोजनाचा अभाव दिसून येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता सगळ्या गणेश भक्तांचं लक्ष लागलंय ते उद्याच्या विसर्जनाच्या मिरवणुकीकडे। त्यामुळे मुंबई पालिका असेल पुण्याचं प्रशासन असेल या दोन्ही शहरातील प्रशासनाकडून जय्यद अशी तयारी करण्यात आलेली आहे। तर बाप्पाच्या विसर्जनाची तयारी ही अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे मुंबईचे आणि पुण्याचे दोन्ही प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मुंबईमधून मनोज दयाकर तर पुण्यामधून सिद्धेश ताकवले आपल्या सोबत जोडले गेलेत। मी सर्वात पहिले जाते मुंबईमध्ये। मनोज, ज्या पद्धतीने पाहतो दरवर्षी विसर्जन मिरवणूक ही मुंबईची ओळख आहे असं म्हणू शकतो आणि आता या मिरवणुकीसाठी प्रशासनाकडून कशी तयारी करण्यात आली आहे? नक्कीच आपण बघतो 27 ऑगस्ट रोजी बाप्पाचं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळामध्ये आगमन झालं आणि 10 दिवस बाप्पाची आपण बघतो मनोभावे भाविकांनी पूजा देखील केलेली आहे आणि त्याच बाप्पाला आता निरोप देण्यासाठी उद्या भाविक असो तसंच आपण बघतो या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल तसेच मुंबई पोलीस असेल ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। आपण आता गिरगाव चौपाटी या ठिकाणी आहेत। आपण बघतो या ठिकाणी जय्यद तयारी ही महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेली आहे। या ठिकाणी कृत्रिम तलाव आपण भेटतो, कृत्रिम तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत। तसंच आपण भेटतो या ठिकाणी विविध ठिकाणच्या चौपाटीच्या किनाऱ्यावरती 1175 स्टील प्लेट तसेच छोट्या गणेश मूर्तींचे विसर्जनाकरिता एक महत्त्वाची अपडेट सध्या आपल्या समोर येते की उद्या विसर्जन मिरवणूक निघतील आणि मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होण्याची तयारी केली जाते अशी मोठी अपडेट सध्या आपल्या समोर येते। तर बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आता बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते। उद्या मोठ्या प्रमाणात आता मुंबईमध्ये मुंबईकर हे मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि मुंबई पोलिसांना हा धमकीचा संदेश आल्याची माहिती आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांच्याकडून। मनोज, आता बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये हा धमकीचा मेल आलाय, प्रशासनाकडून आता या संदर्भात कशी ऍक्शन घेतली जाते? नक्कीच उद्या अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशी दिवशी आपण बाप्पाचं विसर्जन होत असतं। मोठ्या संख्येने नागरिक असेल भाविक असेल हे बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर तसेच आपण मिरवणुकीमध्ये सामील होत असतात आणि या ठिकाणी आपण पूर्ण मुंबई ही या ठिकाणी सज्ज झालेली असते आणि त्यावरती आता धमकीचा मेल या ठिकाणी आलेला आहे। मुंबईला उडवण्याची या ठिकाणी धमकी आलेली आहे आणि आपण यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेले आहे। मुंबई पोलिसांकडे या मेलची तपास केली जाते, हा मेल कुठून आलेला आहे त्याची चौकशी पूर्णपणे केली जाते आहे आणि आपण वेळता या ठिकाणी प्रत्येक नाक्यावरती असेल पूर्ण रस्त्यावरती असेल पोलीस बंदोबस्त हे तैनात करण्यात आलेले आहेत। आता आपण गिरगाव चौपाटीवरती आपण या ठिकाणी पण बघू शकतो, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। ज्या प्रकारे धमकीचा मेल आलेला आहे, उडवण्याचा मुंबईला मेल आलेला आहे, आता प्रशासनाकडून देखील या सगळ्या धमकीच्या मेलची चौकशी केली जाते। आता आपण जाऊया पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीवरून सातत्यानं मोठा वाद निर्माण झाला होता। आता यंदा तरी ही मिरवणूक वेळेत निघणार का, सुरू होणार का असा प्रश्न प्रलंबित आहे। सिद्धेश, सिद्धेश माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक कारणांमुळे आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र ज्या पद्धतीने पाहतोय पुण्यामधल्या देखील बाप्पाची मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात काढली जाते आणि आता याच मिरवणुकीचा वादंग हा सुरुवातीपासून पाहायला मिळाला होता। आता मानाचे गणपती आणि इतर गणपती यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव हा सुरुवातीपासून दिसून येत होतो। तर पुण्यात मानाचे सर्व गणपती हे सकाळी 10 पर्यंत येण्याचं नियोजन आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय?
येतोय थोडा थोडा येतोय. सिद्धेश, पुण्याचे हे जी मिरवणूक आहे त्याचा वादंग सुरुवातीपासून आपण पाहतोय, नियोजन कशा पद्धतीनं करण्यात आलंय? अंकिता, नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे, कारण ज्या पद्धतीनं आता हा वाद जो निर्माण झालेला होता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि मानाच्या 5 गणपतींच्या मंडळांमध्ये, मात्र आता जर आपण बघितलं असेल तर मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका या सकाळी 9:30 वाजता बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ होणार आहेत. मानाचा पहिला गणपती कसबा गणपती हा 9:15 वाजता बेलबाग चौकामध्ये असेल. 9:15चा अर्थ, याचा अर्थ तो 10:10 कदाचित हा बेलबाग चौकामध्ये असू शकतो. त्याच्या पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी हा बेलबाग चौकामार्गे तो पुढे मार्गस्थ होईल आणि नंतर हे सर्व गणपती जसे जसे पुढे निघतील तसतसे हे अलकावडाकी चौकातून पुढे नदीपात्रामध्ये विसर्जनासाठी मार्गस्थ होतील. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं असेल तर पुणे महानगरपालिकेकडून विशेष अशी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि सोबतच या सगळ्या मानाच्या गणपतींसह इतर जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, उदाहरणार्थ दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असेल, भाऊरंगारी असेल, मंडई असेल, यांसारख्या सुद्धा गणपती मंडळ जी आहेत ती सुद्धा आता मानाच्या गणपतींच्या पाठोपाठ हे आता पुढे विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतील. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं असेल तर समन्वयाचा अभाव यासाठी होतोय, कारण एक प्रकारे कुठेतरी नाराजी या सगळ्या मंडळांमध्ये होतीये. कारण जर मानाचे गणपती जसे पुढे निघत, कारण पुण्यामध्ये हा मानाच्या गणपतींना मान दिला जातो, जोपर्यंत हे मानाचे गणपती पुढे मार्गस्थ होणार नाही तोपर्यंत या मागच्या गणपतींना विसर्जन मिरवणुकीमध्ये आता त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या नियोजनाचा अभाव दिसतो की कशा पद्धतीने या मिरवणुका पार पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास सिद्धेश आणि त्याचबरोबर मनोज दयाकर, तुम्हा दोघांचेही खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.